तर आता फायनली आम्ही रेडी झालेली आहे हळदी कुंकूसाठी. तर सिंपल सोबर थोडासा कसा वाटला लुक समजत नव्हतं मला. छोटं मंगळसूत्र घातलेलं आहे, लॉंग घालू का काय असं विचार चालला होता. रुही छोटं घातलंय मंगळसूत्र, लॉंग घालू काय? लॉंग पण घाल. नको बस की एवढं, लय गजगज वाटेल परत. लॉंग पण छान वाटेल. बरं ओके ठीक आहे, चला भेटूया कार्यक्रमामध्ये. बाय. तर नमस्कार, स्वागत आहे आमच्या नवीन व्लॉगमध्ये. तर हा जो व्लॉग आहे तो स्पेशल हळदी कुंकू आणि बोरनाव याचा मिक्स व्लॉग आहे. मिक्स नाही म्हणता येणार तसं, पण हळदी कुंकू आणि बोरनाव याचा एक व्लॉग आहे. काय झालं की गावामध्ये सतत सुतक येत असल्यामुळे नक्की हळदी कुंकू कधी करायचं याच्यामुळे खूप लेट झालं. मग शेवटचे आता 2 दिवस राहिले. मग म्हटलं की चला आता हळदी कुंकू करूनच घ्यावं, कारण रथसप्तमी तर परवा आहे, त्यामुळे मग आपल्याला परत चान्स भेटणार नाही. त्यात आज रुचीचा जो आहे तो मंथनचा पेपर होता, त्यामुळे रुची ला सकाळी उरकून मंथनच्या पेपरला ती गेलेली आहे. संडे होता पण मंथनचा पेपर हा संडेला होता, त्यामुळे तिचं आवरून ती गेलेली आहे. तिच्याबरोबरच पार्श्व आणि तिचे पप्पा दोघं पण गेले होते, त्यामुळे मला हा जो 1 ते 1.5 तास आहे तो आवरण्यासाठी मिळाला होता. मग त्याबरोबरच मी घरातली सगळी साफसफाई ही करून घेतली. जिथे हळदी कुंकू करायचं होतं हॉलमध्ये तिथलं साफसफाई करून घेतली आणि डेकोरेशनला सुरुवात केली. एवढ्यात पार्श्व आला होता, मग त्याला शेवटी झोपवलं, कारण तो जर फ्रेश असला तरच कार्यक्रम छानपणे होईल म्हणून. तर मग पार्श्वला झोपवलं आणि मग डेकोरेशन करायला घेतलं. तर मग रुही आणि आंटी तिची दोघीजणींना म्हटलं की सांगून या तुम्ही हळदी कुंकूला. बाकीच्यांना मी सांगितलं होतं, मोबाईलवरूनच त्यांना मेसेज केला होता हळदी कुंकवासाठीचा आणि काहींना फोनही केला होता. मग शेजारी वगैरे जायचं होतं तर तिथे मग मी पाठवलं. मग रुही म्हटली की मी नाही जात, तुझी हेल्प करते डेकोरेशनमध्ये. पण तिला म्हटलं की तू जाऊन ये, तोपर्यंत सासूबाई आहेत आमच्या, त्या मला हेल्प करतील. तर मग डेकोरेशन वगैरे असं करून घेतलं. त्याच्यासाठी मग मी गणपतीचा जो पडदा असतो बॅक साईडला जो ड्रॉपला लावतात तो पडदा यूज केला होता, कारण सुचत नव्हतं मला की गेल्या वर्षी मी पतंगीचं डेकोरेशन केलं होतं, मग ह्यावेळेस नवीन काहीतरी म्हणून मग मी बॅक साईडला जिथे आपण बोरनाव घालणार होतो मुलांना तिथे हा गणपतीचा जो पडदा आहे तर तो यूज केला होता. मग त्यालाच मग मी समजत नव्हतं कसं डेकोरेशन करावं, तर मग मी झेंडूच्या माळा ज्या आहेत त्या साईडने लावून घेतल्या आणि म्हटलं की मध्ये आपण आता हे पतंग जे आहे, मला जशी हळदी कुंकू असं लिहिलेली जी पतंग आहे ती आणि किंवा बोरनाव लिहिलेली जी पतंग आहे ती काही मला मिळालीच नाही. मी खूप शोधण्याचा प्रयत्न केला. ॲक्च्युली खरेदीला गेले होते तेव्हाच आणायला पाहिजे होती, पण एक सिंगल पीस काय लवकर मला असं घेऊ वाटला नाही, कारण खूप कॉस्टली होता. मग पुन्हा त्याचा काही रियूज होणार नाही म्हणून मग मी काय ती पतंग आणली नाही. मग शेवटी दुकानातली जी साधी पतंग आहे ती मला आवडली, कारण तो ब्लॅक कलर होता आणि त्याच्यामध्ये मल्टी कलर होते, त्यामुळे ती मला आवडली. मग ती शेवटी ॲडजस्ट केली आणि ती छानही दिसत होती कारण मल्टी कलर होता. तर इकडे जे आहे तर मला ज्वेलरीची जी आहे ती रांगोळी म्हणजे प्रचितीला काढायची होती. प्रचितीला म्हटलं की खाली काढू नको, कारण आमची दोन्ही पार्श्व आणि प्रणली ही जोडी जी आहे ती खूप दंगा करते आणि मग विस्कटून टाकेल, म्हणून मग आम्ही काय केलं ह्यावेळेस की बेडवरती करूयात म्हटलं. मग त्यासाठी आम्हाला डार्क कलरची किंवा लाईट कलरची अशी बेडशीट हवी होती. मग त्यासाठी ही व्हाईट कलरची बेडशीट म्हटलं छान दिसेल याच्यावरती झेंडूच्या माळा आणि ज्वेलरीची जी काय डेकोरेशन रांगोळी करणार होतो त्यासाठी. तर मग हे पटापट आम्ही अरेंज करून घेतलं. रुहीला म्हटलं की मला हेल्प कर, मग रुहीने पटापट मला हेल्प करून दिली आणि ती म्हटली की मध्ये आपण ही स्माइलीची जी पिलो आहे ती लावूया, म्हणजे ती आणखीन छान दिसेल. मग अशा पद्धतीने हे सगळं डेकोरेशन केलं आणि मग ज्वेलरीची जी काय रांगोळी आहे त्याची तयारी करायला घेतली. आणि बघू शकता किती सुंदर असं आत्ताच लुक तयार झालेला आहे. तर बघू शकता हे असं बॅकड्रॉपला मी असं झेंडूच्या माळा आणि जे मणी आहेत तसं ही डेकोरेशन केलं होतं आणि पतंग लावली होती. आणि शेवटी फायनल प्रिपरेशन झालं होतं आणि फक्त आता रांगोळीची आहे त्याची तयारी बाकी होती. बाकी तर सगळं प्रिपरेशन झालं होतं छानपैकी. आणि हे बॅकड्रॉपला असं दिसत होतं आणि मग कॉर्नरला पण म्हटलं तोपर्यंत चौरंग वगैरे ठेवून घेतले. मग दोघांना बसायला चौरंग ॲडजस्ट करून घेतले आणि मग म्हटलं की खाली जे आहे ते गालीचे टाकून घ्यावेत, कारण बसायला पण होईल लेडीजला आणि मग
असे 5 ते 6 गालीचे टाकून घेतले. सतरंजी नकोच म्हटलं काढायला, गालीच्या दिसतानाही छान दिसेल आणि मग सगळीकडे एकसारखं छान असं डेकोरेशनचा पण लुक वाढेल. मग अशा पद्धतीने छान असं ही करून घेतलं डेकोरेशन, गालीच्या हे टाकून घेतला. दोघांना 2 चौरंग मांडले बसायला आणि मग इकडे रांगोळीची तयारी केली. रोहिणी आणि प्रचितीने रांगोळी छान अशी काढली होती हळदी कुंकूसाठी. एका साईडला रेड कलर भरला आणि एका साईडला येलो कलर हळदी कुंकूसाठी. आणि इकडे मग तोपर्यंत म्हटलं की आपण जे आहे हळदी कुंकाचे वाण आणि त्याचं जे काही ट्रे आहेत त्याची तयारी करून घेऊयात. छान अशी रांगोळी बघा छान झालेली आहे काढून. आणि इथे मी आहे हळदी कुंकाचे ताट भरत असतानाच मला म्हटलं की असं ते जे हळदी संक्रांतीचे जे सुगडे असतात त्याच्यामध्ये बोरं, एकामध्ये गाजर असं सगळं भरूयात आणि ते रांगोळीमध्ये डेकोरेशनच्या त्याच्यामध्ये मांडूयात. आधी ठरवलं इथे मांडूया, पण इथे ते गादीमुळे ॲडजस्ट होत नव्हतं, सारखे पडत होते. मग शेवटी बाहेरच्या रंगीत रांगोळीमध्येच आपण ते ॲडजस्ट केलं. आणि बघू शकता इथे मला हा गजरा योग्य वाटला नाही म्हणून मग हा गजरा काढून टाकला. एकच सिंगल गजरा छान दिसत होता. आणि मग ह्या बांगड्या वगैरे असं प्रिपरेशन केलं. छानपैकी अशी रांगोळीला डेकोरेशन केलं. आणि शेवटी तुम्हाला फायनल एकदा हा लुक दाखवते की पूर्ण डेकोरेशन कसं झालं होतं. तर बघू शकता असे गॅपने मग मी ह्या माळा ज्या आहेत मोत्यांच्या त्या अशा अल्टरनेट पद्धतीने लावल्या होत्या. आणि हे फायनल तर मगाशी तुम्ही बघितलंच आहे कसं केलेलं आहे ते. मग तेवढ्यात पार्श्व आहे तो उठलेला होता, कंटाळलेला होता खूपच. मग रोहिणी आणि सगळ्यांनी मिळून मॅगी खाल्ली आणि मग त्यांचे कपडे वगैरे चेंज करायला घेतले आणि आम्ही आमचं आवरून घेतलं. तर इकडे हळदी कुंकवाचं ताटही देखील तयार केलं होतं मी. आणि म्हटलं की आपण तिळगुळ वगैरे सगळं काढून ठेवूयात की कारण बायका आल्या की पुन्हा गडबड होईल. बघू शकता अशा पद्धतीने हे संक्रांतीचे वाण मांडले आहेत. फायनल लुक जो आहे तो असा झालेला होता. आता फक्त आपण तयारी करायची राहिली होती. मी पण असे रेडी झाले होते. मग म्हटलं बघूयात की आता आवरून घेतलेलं आहे तर मग म्हटलं की बघू लुक कसा वाटतो. हे मला जरा हे वाटत होतं कारण लॉंग मंगळसूत्र घातलं नव्हतं. पण म्हटलं ठीक आहे, जास्त पण नको, आपलं सिंपल हळदी कुंकाचा प्रोग्राम आहे, जास्त पण नको हे करायला. म्हणून छोटासा एक मंगळसूत्र आणि एक लॉंग हार असं घातलं होतं. बाकी म्हटलं जास्त काही नको कारण मग घालताना काही वाटत नाही पण पुन्हा शेवटी आवरताना खूप गडबड होऊन जाते. मग अशा पद्धतीने सगळेच घरातले एक करून रेडी झाले होते. मग शेवटी रुचीला जरा पेपरला गेली होती त्यामुळे पहिल्यांदा तिचं आवरून घेतलं. मग रुचीचं छानपैकी वन पीस घातला आणि आवरून घेतलं. प्रचिती पण रेडी झाली होती. आणि मग सगळ्यांनी शेवटी पार्श्वप्रणीलचं आवरलं. मी सगळ्यात शेवटी पार्श्वप्रणीलचं आवरलं कारण व्हाईट ड्रेस होता ते खराब करणार. आणि मग दोघांनाही छान असं रेडी केलं. दोघंही हाय करत आहेत बघा किती क्यूट दिसत आहेत दोघं पण. दोघांनी पगडी घातली होती, फक्त पगडी इथेच घातलेली आहे, परत तर ते काही त्यांनी दोघांनी पगडी घातलीच नाही. आणि मग बायका यायला स्टार्ट झालं होतं हळूहळू. मग म्हटलं की तोपर्यंत बायका येत आहेत तोपर्यंत आपण काय करूया की जे बोरनावला लागणारं सामान आहे ते पण मिक्स करून घेऊया. तर मग जसं काही चुरमुरे, हरभरा, बोरं, गाजर, चॉकलेट, लेमनच्या गोळ्या आणि तिळगुळाची रेवडी हे सगळं म्हटलं की ऊस गाजर हे सगळं ॲड करून घेऊयात. म्हटलं की पुन्हा बायका आल्या की खूप गडबड होते आणि मला व्हिडिओही काढायचा होता मिक्स करताना म्हणून हे पेंडिंग ठेवलं होतं. मग अशा पद्धतीने सगळं मिक्स करून घेतलं आणि शेवटी जर सगळंच केलं असतं तर रुचीची पुन्हा कालवा आणि रडारडी सुरू झाली असती की माझ्यासाठी काहीच काम ठेवलं नाही, सगळं तुम्ही करून घेतलं. म्हणून हे खास रुचीसाठी पेंडिंग ठेवलं होतं. तर अशा पद्धतीने सगळं मिक्स करून घेतलं. शेवटी मला जरा टप कमी पडला म्हणून याच्यामध्ये काय भांड्यात ह्या मावे ना म्हणून मग मी शेवटी एक स्टीलचे घमेलं आहे ते घेतलं आणि मग त्याच्यामध्ये ॲड केलं. म्हटलं की मग काय होईल एक जरा महागं पण पेंडिंग राहील. बायकांना थोडंसं हे रिटर्न पण द्यावं लागतं ओटीमध्ये बोरनाव जे घातलेलं आहे. मग ते तुडवलेलं द्यायला नको वाटतं म्हणून मग एका स्टीलच्या घमेल्यामध्ये मी काढून ठेवलं होतं साईडला थोडं. आणि लहान मुलांना चॉकलेट पण आवडतात मग ते चॉकलेट्ससुद्धा त्यात थोडे मिक्स जास्त केले होते म्हणजे ओटीमध्ये गेलं की प्रत्येकाच्या घरी कोणी ना कोणी छोटं लहान असतंच, ते त्याला मग देता येतं. आणि मग अशा पद्धतीने आणि तिथे देखील पार्श्व लगेच आला की मी करणार म्हणून. बघा पार्श्व आलाच लगेच. मग शेवटी पार्श्व म्हटला मी करतो, मग त्याने घेतलं आणि त्यांनी ते करायला घेतलं एकत्र. बघू शकता नेहमीप्रमाणे जिथे तिथे पार्श्वला मध्ये करायचं असतं, हातातून लगेच ओढून घेतो आणि त्याला फार आवडतं इकडून तिकडे करायला काय खटपट.
फार कडकडी आहे. बघू शकता तुम्ही, प्रत्येक व्हिडिओमध्ये तो असतोच, कुठलाही व्हिडिओ असू द्या मग. आणि मग अशा पद्धतीने रेडी करून ठेवलं. म्हटलं अजून आता 5-6 बायका आल्या की मग एकदा हळदी कुंकाला सुरुवात झाली की मग काय परत आपल्याला वेळ भेटणार नाही. आणि मग तेवढ्यात आता पार्श्वला प्रणिलला शेवटी 3:30 होत आल्या आणि होत्या. तयारी तोपर्यंत झाल्यानंतर 3 ते सगळं 4 जणी preparation झाल्या करून होत्या. घेतलं. म्हटलं आणि थोड्याशा पार्श्व आणखीन बायका चुरमुरे जमल्या सांडायला की मग लागला आपण म्हणून लगेच ते उचलून उचलून शेवटी शेवटी साईडला साईडला ठेवलं सुरुवात करूया. कारण तो त्रास कारण देणार लहान होता. मुलं मग त्याची खायची जोपर्यंत जी आहे ती बोरनावमध्ये दुसरी वेळ जास्त झाली असतील कारण तरच मजा येते. 3:30-4 चॉकलेट गोळा करायला मिळतात फक्त आणि 5 लहान ते मुलांना 7च पण बायका आवडतं आल्या होत्या की शेवटी बोरनाव म्हटलं की घालताना आता त्याला मग मजा काहीतरी येते. खाऊ घालून छोट्या यावं. मुलांना रील्स पण ज्यांचं काढले बोरनाव आहे थोड्या त्यांना टायमिंग सुद्धा. मध्ये. आणि मग तोपर्यंत थोडेसे रील्स काढले. म्हटलं एकमेकींना हळदी कुंकू वगैरे बायका येत आहेत तोपर्यंत आपण आपले रील्स वगैरे काढून घेऊ. तर मग हळदी कुंकू आम्ही एकमेकींना लावलं. मग शेवटी आणि बायका मग वगैरे म्हटलं आता आल्या. चला जास्त वेळ थांबण्यात काय हरकत नाही, तर मग बोरनावला सुरुवात करूया. तर मग मम्मी आणि दादा यांनी पहिल्यांदा बोरनाव घालायला सुरुवात केली. तर पार्श्व जे आहे ते जे माप आहे ते द्यायला काही तयारच नव्हता. फक्त त्यांनी बाबांनाच दिला असेल ते पण थोडंसंच बोरनाव घालायला. आणि मग मग मी शेवटी एक भांडं दिलं आणि मग म्हटलं ठीक आहे, त्याला स्वतः हाताने शंभू करायची होती बोरनावची. त्याला वाटत होतं मज्जा. कारण आणि पार्श्व तर दरवर्षी एन्जॉय करतोच. हे त्याचं 3रं वर्ष आहे बोरनावचं. तसं प्रणिलचंही 3रंच वर्ष आहे. पण प्रणिल जरा घाबरतो बोरनावमध्ये. काय माहिती त्याला भीती कशाची वाटते, गर्दीची वाटते का ते अंगावरती ते पडतं त्याची भीती वाटते. पण ह्या वर्षी प्रणिलने त्रास दिला नाही. त्यांनीही पार्श्वमुळे एन्जॉय केलं खूप. मेन म्हणजे दोघांनाही त्रास दिला नाही. पार्श्वला तर आवडतंच पण प्रणिलनेही यावेळेस, नाही तर प्रणिल इतका रडतो बोरनावच्या वेळेस कारण त्याच्या मम्मीला मग त्यालाच घेऊन बसावं लागतं, दुसरं काहीच करता येत नाही. तर पार्श्व स्वतःला बोरनाव घालून घेत होता. आणि प्रणिलला त्यात भूक लागली होती. खायला नेलं होतं त्याला, पण बायकांना गडबड व्हायला लागली कारण 2:15 वाजताच बायका आल्या होत्या काही जे की 4 वाजल्या होत्या. पण अजून काय बोरनावचा प्रोग्राम सुरू झाला नव्हता. त्यामुळे मग आम्ही सुरुवात केली आणि मग आम्ही घालून घेतलं बोरनाव. बघा किती छान असं दोघांनी एन्जॉय केलेलं आहे. तर गुळाचं सरबत बनवलं होतं. म्हटलं की रथसप्तमीचे उपवास आहेत तर मग दुसरं काही चालणार नाही. मग म्हटलं की गुळाचा सरबत बनवूया, लिंबू सरबत. तर मग गुळाचा लिंबू सरबत बनवला होता. मग हळदी कुंकू आणि वाण दिलं की गुळाचा सरबत देऊयात. की एकदा बोरनाव झालं की लेडीज लोक काही जास्त वेळ थांबत नाहीत. आणि बऱ्याच लेडीज ज्या आहेत त्या 6 नंतर सुद्धा येणार होत्या कारण काही जणी रानात कामाला गेलेल्या होत्या किंवा कुठेही बाहेर कामाला जातात, त्यामुळे त्यांना यायला उशीर होतो. तर आम्ही 3 ते 5चं टायमिंग ठेवलं होतं. त्यानंतर पण हळदी कुंकू 8:30 वाजेपर्यंत चाललं होतं रात्री. रुही सगळं शूटिंग करत होते त्यामुळे तिला काय मध्ये कुठल्याच व्हिडिओमध्ये येता आलं नाही. शेवटी मग तिला आत्ता मी म्हटलं की जा, मी व्हिडिओचं रेकॉर्डिंग करते, तोपर्यंत तू त्याला बोरनाव घालून ये दोघांना. मग अशा पद्धतीने बोरनावचा कार्यक्रम झाला. सगळ्यांना हळदी कुंकू वगैरे वाण दिलं आणि मग सरबतही गुळाचा होता, तो गुळाचा सरबतही वाटला. शेवटी त्यांचे पप्पा, दोघांचेही पप्पा, त्यांना दोघांनाही मम्मीपेक्षा जास्त पप्पाच आवडतात. मग ते शेवटी पप्पांना बोलवलं त्यांच्या आणि काही लेडीजनी पण त्यांना बोरनाव घातलं. मी म्हटलं निदान 5 किंवा 7 जणींनी घातलं तरी ठीक आहे. आणि आपण घरातल्या 3 जणी तर झालोच होतो आधी. मग एकीला बोलवलं की कसं सगळ्यांनाच यावं असं वाटतं. मग ठीक आहे म्हटलं सगळ्यांनीच एक माप घालूयात. आणि अशा पद्धतीने मग हळदी कुंकू आणि गुळाचा सरबत हे देऊन हळदी कुंकू छान असं पार पडलं. तर बघू शकता किती छान असं दोघांनी कसलाच त्रास दिला नाही, हे म्हणजे मला कौतुक करण्यासारखं वाटलं. नाहीतर मुलं काय खूप त्रास देतात. आणि तिळगुळाचे दागिने का घातले नाही असं तुम्ही म्हणसाल, तर तिळगुळाचे दागिने घातले नाही म्हणजे पार्श्व आणि प्रणिल दोघंही ठेवत नाहीत. 2 वर्ष झालं आम्ही बघतोय की तिळगुळाचे दागिने घातले. पार्श्वने पहिले 2 वर्ष घातले, पण परत आता मला तर वाटलं नाही की त्याने हातात आणि गळ्यात काय घालून दिलं असतं. कसं ते जरा कडक असतं त्यामुळे ते जरा टोचलं की मुलं काढून टाकतात. आणि मग काळा ड्रेस पण घातला नव्हता कारण आमच्यात काळा रंग हा जो आहे तो धार्जिन नाही, त्यामुळे काळा ड्रेसही घातला नव्हता. मग शेवटी त्या दोघांचे पप्पा राहिले होते, मग त्यांच्या पप्पांनाही बोलवून घेतलं आणि मग पप्पांकडूनही दोघांनी बोरनाव असं छान असं करून घेतलं. आणि मग हळदी कुंकूही लावलं. रुहीला म्हटलं होतं की मी जरा बायकांचा पण थोडंसं व्हिडिओ घे, पण रुहीनी काय ते घेतलंच नाही कारण ती पण जरा लाजत होती व्हिडिओ काढण्यासाठी. मग जेवढ्या मला तिला जमलं तेवढं मग आम्ही ॲडजस्ट केलं आणि व्हिडिओमध्ये घेण्याचा प्रयत्न केला आहे. जर व्हिडिओमध्ये काही आवडलं तर नक्की कमेंट करून सांगा आणि जर काही नाही आवडलं तरीही कमेंट करून सांगा.
तर अशा पद्धतीने हा आमचा आज पूर्ण व्लॉग झाला होता. हे हळदी कुंकू रात्री 8:30 वाजेपर्यंत झालं, त्यामुळे आम्ही खूप कंटाळलो होतो. त्यानंतरून पोरांनी सगळीकडे चुरमुरे जे केले होते ते जवळजवळ 3 ते 4 वेळा झाडून घ्यावे लागले, कारण त्यामध्ये चॉकलेट, तिळगुळ, तिळाचे रेवड्या वगैरे असल्यामुळे पायाला सगळीकडे ते चिटकत होतं. कारण एकाला दोघं असल्यामुळे हे त्यांना असं एकमेकाच्या अंगावर टाकायला खूप मजा वाटत होती. तर नक्की कमेंट करून सांगा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, स्पेशल हळदी कुंकाचा व्लॉग कसा वाटला. आणि जर आवडला असेल व्हिडिओ तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला कमेंट करा, लाईक करा, शेअर करा. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर सगळ्यांना बाय, थँक्यू व्हिडिओ बघितल्याबद्दल. मनापासून सर्वांचे थँक्यू. चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तर थँक्यू. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. बाय.